दोन दिवस झालेले इथनं चिठ्ठी लिहून गेलेला आहे. 2 दिवस झालं तो गायब आहे. कुठे कसल्या परिस्थिती आहे आम्हाला काहीच माहित नाही. मी 2 लेकर घेऊन इथं आलेली. आता आम्ही काय करायचं तुम्ही सांगा. तो कुठल्या परिस्थितीत आहे ते काहीच माहित नाही आम्हाला. काय बरं वाईट केले काय आम्हाला बी माहित नाही. आमची बी रास्ते वाईट काय शोधकाम चालू आहे. शोधकाम कुठे शोधकाम दाखवा आम्हाला. कुठे कुठपर्यंत आहे आता कुठे आलंय सांगा. आमचे सर्व लोक गेलेले आहेत. तुम्ही कुठे गेलेले आहेत. तुम्ही टेन्शन घेऊ नका. लोक शोधण्यासाठी त्यांना गेलेले आहेत. त्यांची जी गाडी आहे हा कुठपर्यंत आलेले सांगा. अरे शोधताय कुठपर्यंत आलेत नाही लगेच आमचं जाऊन माणूस पाहिजे ना. 2 दिवस आम्ही घरात नाही येतो. चिठ्ठी लिहून गेलेलो हे बघा बारकी पोरगी आहे. एवढी बारकी पोरगी आहे. काय करायचं त्यांनी. तो पोलीस स्टेशनवरून तुमच्या घरी गेलेला आहे. घरी गेलेले पण एवढं टेन्शन मध्ये होतं ना पूर्ण. मग तुम्ही विचारलं का त्यांना. विचारलं का म्हणजे ते नाव सांगत होते ना. ऐका ना, पोलीस तुम्ही विचारलं का स्टेशनचं. त्यांना. तुम्ही विचारलं का त्यांना. काय विचारलं. जर एवढे टेन्शन मध्ये होते तर ते का निघाले कुठे निघाले विचारलं ना. ते म्हणले कुठं निघाले? मी चाललो आत्महत्या करायला म्हणले. मग तुम्ही अडवलं त्यांना. अडवलं ना. मला ढकलून अडवायचा दिलं. प्रयत्न केला पण ते ढकलून गेले. ओके. ढकलून दिला. त्यानंतर तुम्ही पोलीस स्टेशनला कॉल केला. हा मग कुठल्या पोलीस स्टेशन. इथे यवतमध्ये सांगितलेलं आहे. कधी. विचारा तुमच्या ह्याला विचारा पोलीस. ते मी विचारतो परंतु ज्या पद्धतीने तुमचे ते काल पोलीस लोक स्टेशन- माहित नाही. दुसरं काही माहित नाही. स्टाफ आलेला आहे तुमच्या रात्री कशी. आमचा माणूस आम्हाला द्या आता. होय आम्ही शोध घेतोय. तुमचा माणसाचा शोध घेतला जाईल. शोध घेऊन आम्ही तसं जाणार नाही. आम्ही जाणार नाही. माझा माणूस मला भेटला तरच मी जाणार आहे. याला काय ठीक आहे, आपण करायचं थांबा. आपल्या माणसाचा शोध सुरू मला करू. आता आम्ही बाहेर करायला माझा माणूस पाहिजे. ठीक आहे तुमच्यामुळे त्रास झाला. आम्हाला आत्ताच पाहिजे आमचा माणूस. आम्ही असं जाऊ शकतच नाही. आम्ही ठीक आहे जाणार. आपण थांबा. आम्ही शोध घेतोय. आपण त्या किती वेळ लागेल शोध घ्यायला. किती मला आम्हाला 500 पाहिजे. आमचे लोक शोध घेत आहेत. नाही मला आजच्या आज माझा नवरा पाहिजे. ठीक आहे ना, आजच्या एवढा आज त्रास आपण झालेला आहे शोध ना. लय त्रास झालेला आहे त्याला. ठीक. महिना झालं त्याला त्रास होतोय. वर्ष झालं 1.5 वर्ष झालं ते त्रास काढतात. ठीक आहे त्यांचा जो त्रास आहे त्याच्या अनुषंगाने त्यांनी मला डीवायएसपी आहे मी मला त्यांनी कधी हा, भेटले. बरोबर. आज तुम्ही झपटलेला तरी साधं बोलला पण नाही. पुरीला घेतलं पण नाही. एवढे टेन्शन मध्ये बाहेर पडलेला माणूस तो. काय झाले काय माहित नाही आम्हाला आता सध्याला. काय करायचं. बदली करून मे मध्ये त्यांच्या बदलीनंतर त्यांनी स्वतःही म्हटलेलं होतं की आज आम्ही काही उद्या दिवस सोडतो, थांबतो आज उद्या स्वतः. सोडतो, आज गेले उद्या स्वतःहून थांबतो म्हणजे तुम्ही तेवढे त्रास होते ना. त्यांना जो काही त्रास होता ना, त्याच्या अनुषंगाने त्यांनी माझ्याकडे तक्रार करायला पाहिजे होती डीवायएसपी ऑफिसला किंवा एसपी सरांच्याकडे तक्रार करायला पाहिजे होती. त्यांनी कुठलीही तक्रार केली नाही. आम्ही त्या अनुषंगाने चौकशी करतोय की त्याची जी तक्रार आहे त्याच्या अनुषंगाने चौकशी करू. नाही नाही माझा माणूस मला आता पाहिजे. आज सोडते, आज सोडते, आम्हाला ते. तो ठीक आहे, घरच्या आपण बाहेर शोधू आत्महत्या आणि करतो म्हणून सांगून गेलेला आहे. किती 4 तारखेला संध्याकाळी माझ्या ऑफिसला आलेला आहे आणि तो काल निघून गेलेला आहे आणि त्याची चौकशी ऑलरेडी सुरू झालेली आहे त्याच्या अर्जाची. आलं लक्षात. आणि त्या अर्जाच्या चौकशीला सर काय ना ते रिस्पॉन्स नाही ना एवढा. कोण. अरे नाही हे सर, काय एवढा. हे सगळे चौकशीचेच कागदपत्र आहेत. मी तेच घेऊन बसलोय. तुम्हाला काय वाटतं असा रिस्पॉन्स वगैरे नाही असा विषय नाही. सर काय रिस्पॉन्स याच्यामध्ये सर्व मी चेक केलेलं आहे. नोकरी बटवडा चेक करतोय. त्याला दिलेले गुन्हे चेक करतोय. आणि हा, तुम्ही टाकता ना तुम्ही एवढे वर्ष झाले, स्ट्रीट मध्ये कोणी टाकता का नाही बस. स्टेट मध्ये नाही. गेल्या 7 महिन्यापासून त्यांना एकही नवीन गुन्हा तपासासाठी दिलेला नाही. नाही दिला का मग ह्याला कशाला गेले होते. ऐका. पुण्याला कशाला गेले होते. ते वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या तपासाच्या साठी आपण सर्व कर्मचाऱ्यांना पाठवत असतो. त्यांनाच डोळ्यावर नाही. आले की त्याच रात्री लगेच तुम्ही लगेच बंदोबस्त बंदोबस्त टाकताय. त्याच रात्री या की बंदोबस्तला जावा. माणूस हा, तो माणूस आहे का जनावर आहे. तो माणूसच आहे ना. त्याला मारली. आजारी पोरगी होती, त्याला दवाखान्यात ही न्यायचं पोरगी आजारी होतं. 4 होती. दिवस तापली होती. काय आणि करायचं ते? त्याच्यावर मी तुम्हाला एक सुट्टी देऊ शकतो. पोरांसाठी तरी कमीत कमी कमी एक वर्षाची ऍक्च्युली पोरगी. त्यांनी साहेब, त्यांना हे आमचं- सांगितलं होतं 4 तारखेला साप्ताहिक सुट्टीवरतीच गेले होते ते. साप्ताहिक तपासून महिना झाला साप्ताहिक सुट्ट्या बंद आहेत. बंद केला बंद साप्ताहिक सुट्टी. तुम्ही कसं काय केलं तुम्ही सांगा मला. महिना झालं एकूण- साप्ताहिक सुट्ट्या बंद आहेत. कुणाला सुट्टी नाहीये. 19 तारखेपासून महिना नाही 19 तारखेपासून पोलीस स्टेशनचं वार्षिक निरीक्षण असल्यामुळं गेल्या 10-15 दिवसापासून आणि ते साप्ताहिक दुटे सुट्ट्या टाकतात दिलेल्या ना होत्या. कोण ते दुटे टाकतात ना त्यांनी पण 2 सुट्ट्या साप्ताहिक दिलेल्या नाहीये माझ्या नवऱ्याला.
कुठल्या त्यांना पर्यायी साप्ताहिक सुट्टी देण्याचा त्यांना हे असतो. इव्हन तुमच्या मिस्टरला जर 24 आवर्स काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी 24 तास आपण सुट्टी देत असतोय. ते रेकॉर्डवरती आहे. त्या अनुषंगाने सुट्ट्याची मी पूर्ण चौकशी केलेली आहे. त्यांना साप्ताहिक सुट्टी ज्यावेळी दिलेली नाही त्याला पर्यायी आपण मला हे साप्ताहिक काही सुट्टी सांगू देतो. नका आता ह्या गोष्टी. मला आता माझा माणूस आणून द्या. काम काय सकाळी 2 कसं आहे, दिवस झालं माझा आम्हाला माणूस ठीक घरात आहे. नाहीये. ठीक आहे, आपण थांबा. आमची शोध चालू आहे. त्यानंतर नाही मला काय सांगायचं ना, मला आता माणूस पाहिजे माझा. ठीक आहे, चालेल. हा आणि चांगल्या परिस्थितीत माझे माणूस पाहिजे. हा. ओके. काय होईल नाही माझ्या बाई माणसाला. आम्ही कोणाला विचारायचं काय बघायची तुम्ही थांबा इथं. विचारायचं एक आम्हाला तास विचारायचे तुम्ही. पोलीसचं पण दुसऱ्या असं. कोणाला विचारायची गरज नाही. आम्ही मग काय शोध मग घेतोय. असं हाय काय त्याचं? त्याला एवढा त्रास झालाय ना, वर्ष झालं त्याला त्रास झालाय एवढा त्रास अहो, वर्ष झालाय. झालं. आम्हाला तुम्ही मला माहितीये, सांगताय. तुम्ही आले आम्हाला का माहितीये. माझ्याकडे? तुम्ही आले का ह्या माझ्याकडे? लेकराला माहितीये, अहो. एवढीच्या लेकराला माहिती बापाला किती त्रास होतोय तो तुम्ही कामाचा. यायचं ना माझ्याकडे. मी तेच सांगतोय ना, तुम्ही आलेच नाहीत माझ्याकडे. यायचं त्रास होतोय म्हणजे? म्हणून. अहो ते तुम्ही सांगतात याच्यापूर्वी तुम्हाला आज की पण- अहो, ते आम्हाला फोनवर वजन बोलतात जास्त ना आहे, तुमच्यावर, इथे वजन येतच जास्त ना आहे. चौकीत. अरे तुम्ही इथे काय चौकीत करता? येतं ऐका ना. ना, इथं जर त्रास होत असेल तर माझं ऑफिस आहे 2 आपण हा? त्या ठिकाणी यायला पाहिजे होतं. तो किती दिवस हे करणार ना. एका अरे माणसाला तिथे हे एक असते ना, दिवस तुझा त्रास झाला फोन ना, नाहीये. ऐका ना, ज्या काम दिवशी करून त्रास होईल दिलं त्या त्याला. दिवशी मला फोन करायचा, एसपी सरांना फोन करायचा. आम्ही केलं असतं ना त्याचं ग्रीव्हन्सेस जे काही तक्रार आहे ते निवारण केलं असतं. मला काही सांगू नका, ह्या गोष्टी काही सांगू नका. माझा माणूस मी तुम्हाला मला काही सांगत मला नाही. आत्ताच्या आता तुमच्या आणून प्रश्नांची द्यायचा उत्तरं देतोय आणि फक्त. तो पण चांगला माणूस आणून द्यायचा मला. ठीक. नाही, व्यवस्थित आहे जसं गेलं तसं आम्हाला असं व्यवस्थित गेलं ना माणूस तसंच आणून व्यवस्थित द्यायचा. ठीक. आम्ही जाणारच नाही जो पण भेटत नाही ठीक आहे, आपण थांबा, जाऊ नका. आणि नाही मी इथंच बसून राहणार आहे. बसा. मी इथंच बसून राहणार. माझा माणूस मला आजच्या आणूनच द्यायचा. ठीक आहे, बसा. हा आता पहिला त्याला सुट्टी दिली नाही. बर्थडेला बी दिली नाही हा? एकच दिवस मला जेव्हा सुट्टी आहे. अर्ज तुम्ही त्या दिवशी रात्री परवा दिवशी रात्री अर्ज दिला मग सुट्टी देता का? तर मग काहीतरी गोष्टी करणार मग तुम्ही अर्ज देणार आहे का त्याला? संध्याकाळी हा, सुट्टी देते का त्याला? दिली म्हणून. संध्याकाळी सांगते त्याला सुट्टी दिली म्हणून माणूस सांगते. गायब झाल्याच्या हा? नंतर सांगते काय माणूस- भेटलं गेल्यावर सांगा. माणूस गायब झाले गायब मला झाल्याच्या फोन आला नंतर. की त्यांना सुट्टी मिळली म्हणून. कोण नाही मला मेसेज पडलेले ह्याच्यात. ठीक आहे. नाही. ते बी आम्हाला सांगितलं ते त्याला म्हणजे बी त्याला नाही त्रास सांगितलं. झाला मग तुम्ही सुट्ट्या देता त्यांना का? सांगा म्हणून मग आम्ही आणि मला काल एक आम्ही फोन काय आला करायचं? होता. त्याची बदली झाली म्हणून सांगा शिक्रापूरला. कसं काय असं तुम्ही म्हणता लगेच बदली टाकली. माणूस गेला की लगेच माणूस- आणून टाकलेली नाही नाही. नाही 2 दिवसांनी होणारच आहे ना. आज उद्या होणारच होती ना. होणार होती का नाही खरं बोला. काय काय होणार होतं? मला काल फोन आला होता. निखिलला सांगा की तुझी बदली झालेली आहे शिक्रापूरला. त्याला सांगा हा, म्हणजे की- असा त्रास झाला माणूस निघून गेला आत्महत्या करायला गेला तेव्हा म्हणता का तुम्ही त्याची बदली झाली बदली म्हणून? झाली. लगेच बदली झाली का? लगेच बदली कशी झाली अशी? तसं नाहीये. तसं नाही, नाही. त्यांना थांबवण्यासाठी म्हणून सांगितलं असेल की त्यांना सांगा आम्ही तुमची बदली म्हणजे करू. त्याला आधीच त्रास होता ना. अगोदर आधीच सांगितलं. त्रास होता ना. अगोदरच सांगितलं होतं. त्यांनी पूर्वी एकदाही माझ्याकडे आलेले नाहीत घेऊन की मला अजून सोडलेलं नाही म्हणून. मी डिवाइस मग ऑफिसला तुम्ही माणूस त्याच्याकडे- गेल्यावर अहो, तुम्ही तुम्ही सांगता की बदली झाली. त्याला काय म्हणता तुम्ही? गुन्हे अरे, काढून ऐका द्या. ना. तुझी पेंडिंग राहिलेले गुन्हे ते काढून दे. अहो त्यांच्याकडे पेंडिंग पण नाही आता. त्यांनी पेंडिंग पण काढलेले आहेत. हो त्याला काढलेलीच ना हा, मग. मग मग काय का सोडून मग नाही काय दिलं सोडलं अजून? सर? कुठलं? का सोडून नाही दिलं त्याला? त्यांना सोडण्याच्या त्यांच्या अनुषंगाने त्यांनी pending कधी नाही डिमांड तुला केलेलीच नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना सुट्टी बदली दिली नाही. झाल्यानंतर डिमांड करायची काय गरज आहे? मला हो. एक विचारायचंय, हा, जर त्या व्यक्तीची प्रशासकीय बदली झालेली आहे, बरोबर. जर त्याला सोडायसाठी तुमच्याकडे गुन्हे याची काय आवश्यकता? गुन्हे जर त्यांनी निर्गती केली असेल झाले का तर सगळे? त्याला मग सोडायला हवं की नाही? ऐका ना, परवा दिवशीच त्याचे शेवटचे 2 गुन्हे त्यांना निर्गती करून सही घेतली. हा. परवा दिवशी. बर. बरोबर. मग ठीक आहे, आता का परवा दिवशी झालेलं आहे, आम्ही आता सोडलंच असतं त्याला आज उद्या मग कधी आत्महत्या केल्यानंतर सोडणार कसं आहे बाबा? अजून ते मला सांगा ना, सोडणार म्हणजे कधी सोडणार? जिवंत आहे नाही ते हो, विषय आता हा आहे नाही, सर नाही, आता, नाही. की ती व्यक्ती मानसिक ताणतणावामध्ये घरातून निघून जाते, पीआय साहेबांच्या नावानं सुसाईड नोट लिहिते आणि त्यानंतर तुम्ही म्हणताय की त्याला 2 दिवसानंतर सोडणार. ही कितपत योग्य आहे? 2 दिवसानंतर नाही, ज्या ठिकाणी आपण कुठलाही पोलीस कर्मचारी असो त्या ठिकाणच्या पोलीस स्टेशनचं कामकाज बघून त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे, सध्या कुशेगावची यात्रा आहे, बंदोबस्त आहे. साहेब, यात्रा एखाद्याच्या जीवापेक्षा त्याच्या मुला ऐका ना. मला सांगा, संसार का करतो तो किंवा नोकरी ऐका का ना. करतो? त्या मुलाबाळांसाठी करतोय ना. मग त्यांनी त्याच्या मुलाचा वाढदिवस साजरा नाही ऐका ना. करायचा का? मी 1 वर्षापासून सुट्टीवरती गेलो नाही. ऐका, साहेब. मी 1 वर्षापासून सुट्टीवरती गेलो नाही. मी असं म्हणत नाही माझ्या मुलाबाळांसाठी मी हे करतोय म्हणून ड्युटी. मी माझ्या मनाने इथं ड्युटी करण्यासाठी आलोय. तो बी प्रामाणिकच करते ते. स्वतः त्या ठिकाणी ऍफिडेव्हिट लिहून आलो आहे. तुम्ही त्या पोलीस ठिकाणी स्टेशन आणि पोलीस- त्याच्या या हा. डिव्हिजन मध्ये जरी चौकशी केली ना, हा. त्याच्या मी व्यक्तिमत्व सर्व चौकशी करतोय, तेच माझं काम चालू आहे. त्याला त्याच्यामुळं खूप तुम्ही- मानसिक त्रास झालेला आहे साहेब. ठीक आहे ना, आम्ही चौकशी करू ना त्यांच्या मानसिक त्रासाची.
ठीक ते आहे, कुणामुळे झालेलं आहे? ज्यामुळे झाला असेल, ज्याही कुणामुळे झालंय? व्यक्तीमुळे झालेला तुमच्यामुळे आहे. झालेलं आहे. ऐका, ते मला अजूनपर्यंत भेटलेलेच नाही, तर माझ्यामुळे त्यांना त्रास होण्याचा काय संबंध? काही कसं नाही नाही आम्हाला मला माहिती भेटलेत ना ना ते? आम्हाला माहिती ना फोनवर हा? बोलतात ना. हे DYSP सर आहे PI सर हा, वेगळे. PI सर PI वेगळे. मला सरांचं ते नाव पण कळत नाही मी आहे. कोण आहे. तुम्ही असंच म्हणत बसलाय माझ्यामुळे त्रास झालेला आहे. अरे ते मला भेटलेच नाहीत अजूनपर्यंत, त्यांनी येऊन भेटायला तरी पाहिजे होतं ना. नाही साहेब, पण काय आहे, काल 4:30 वाजतापासून फोन स्विच ऑफ आहे त्याचा. बरोबर. तर आपण त्याच्यानंतर त्या ठिकाणी- आपल्या टीमनं किंवा आपण काय कुठल्या मी लेवलपर्यंत त्याची आपल्या चौकशी केली? माझ्या पोलीस स्टेशनचे जेवढेही 4 महत्वाचे अधिकारी आहेत, ते 4चे 4 अधिकारी आम्ही पाठवलेले आहेत. LCB ची टीम पण आहे, त्यांना शोध घेत आहे. त्यांची गाडी आणि त्या अनुषंगाने CCTV चेक करून त्यांना आपण शोधून आणण्याचा प्रयत्न करत आहोत. शोधून मिळाले की आपल्याला त्या ठिकाणी माहिती करून दिलं जाईल. त्यांचं जे काय आहे, त्यांना काय त्रास असेल त्याच्या अनुषंगाने काउन्सिलिंगही केलं जाईल. त्यामुळं आपण कुठलंही हे न करता आपण थांबावं. आम्ही त्या ठिकाणी शोध घेत आहोत. तर त्याची वैयक्तिक बाब असते ना, तर आम्ही समजून घेतलं असतं की त्याचा कौटुंबिक विषय आहे. पण जर तो एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावानं जर स्वतःची सुसाईड नोट लिहून तो गायब त्याचीही होतोय. चौकशी आपण करतोय की त्यांनी ज्या पद्धतीनं सुसाईड नोटची लिहिलेली आहे, त्या अनुषंगानं त्यांनी काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत. त्याची आपण चौकशी करतोय की त्या गोष्टी खऱ्या आहेत का. त्या ठिकाणी सर्व पोलीस स्टेशनच्या अंमलदाराशी जबाब आपण घेतोय. ह्या ठिकाणी मी सर्व महिन्यांचे ऑक्टोबर, सप्टेंबर सर्व महिन्यांचे नोकरी बटवड्याचे रजिस्टर घेऊन बसलो आहे. गुन्ह्याचे त्याला दिलेले तपासावरच्या गुन्ह्याचे कागदपत्र घेऊन बसलो आहे. मी ते चेक करतोय त्यांना कशामुळे त्रास आम्हाला झालाय. हे तुमचं जे काम चाललं नाही हे पटतंय. पण आज आमची इच्छा ही आहे की तो आमचा माणूस आज कुठल्या परिस्थितीत ते- आहे. ते शोधण्या- चालतं आणून द्या. ती शोधण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची आहे. आम्ही त्याचा शोध घेत आहोत. आमची आणि LCB ची टीम त्या ठिकाणी शोध घेते. आपण थोडं वेळ काढावा. प्रत्येक तर आम्ही मी काल असं- 4 वाजल्यापासून आतापर्यंत हे शांत आहेत. हा. आता त्यांच्या भावना आज अनावर आहेत, कारण ठीक. त्यांना किती वेळ थांबवणार नातेवाईक म्हणून आले. मान्य आहे आम्हाला, त्यांच्या भावना योग्य आहेत. आम्ही त्यांच्या भावनाचा आदरच करतो. त्या अनुषंगाने आपण सर्वतोपरी प्रयत्न करून आपण त्यांना शोधण्याचा प्रयत्न एक शब्द द्या साहेब की त्या व्यक्तीनं की कधीपर्यंत माहिती तुम्हाला नाही. आम्ही नेमकं मी कसली त्यांना- आम्ही परिस्थिती त्यांना आहे, कुठं आहे शोधण्याशिवाय ते? आम्ही त्यांना शोधून काढल्याशिवाय हे शोधकार्य थांबवणार नाही. एवढं मी तुम्हाला सांगू शकतो यावेळेला. पण सर वेळ निघून गेल्यानंतर वेळ त्यांना शोध लागणं हे उपयोगाचं नाही ना साहेब. वेळ निघून जात नाही. त्यांना जे काही टेन्शन आहे त्या अनुषंगाने ते जिथं गेले असते सापडतील. पोलिसांना पोहोचण्यासाठी आता प्रत्येक ठिकाणी टेक्निकल अनालिसिस करावं लागतं. प्रत्येक गोष्ट आता आपण हे नाही ना करू शकत अँटिसिपेट की ते कुठं गेलेत काय गेले. ते आपल्याला प्रत्येक गोष्ट चेक करून आपल्याला शोधावं सर, लागेल. ते- त्याला वेळ लागेल. हे मान्य परंतु आम्ही झालं. शोधू. पण ज्या कारणामुळे ती व्यक्ती आज घर सोडून जाते, त्याच्या मुलांचा वाढदिवस साजरा करत नाही, ही खूप महत्वाची बाब आहे साहेब. नक्कीच याबाबत तुम्ही काय मग कारवाई त्या करणार? अनुषंगानं त्या पोलीस अधिकाऱ्यांवर? अनुषंगानं पोलीस अधिकारी ते चौकशी चालू आहे. त्यांनी जे काय आजपर्यंत त्यांना कुठलाही जे काही त्रास दिला असेल त्या सर्व गोष्टी आम्ही किंवा रेकॉर्ड एसपी साहेबांचे आदेश महत्वाचे नाहीत का? जर त्यांनी त्याची सर्वसाधारण बदलीत त्याला सोडलेलं असताना त्यांनी मुद्दामून त्याला थांबून त्याचा उल्लेख तसा आहे त्याच्या ज्या सुसाईड नोट मध्ये असेल किंवा त्याच्या बाकी सगळ्या गोष्टींमध्ये की मला त्या एक दिवशी मे मध्ये त्यांची बदली झाली. त्यानंतर जर त्यांना रिलीव्ह केलं नसतं, त्यांनी जून मध्ये जरी माझ्याकडे आले असते, एसपी सरांच्याकडे गेले असते, जुलैमध्ये गेले असते, ऑगस्ट मध्ये गेले असते. त्यांना ज्याही वेळी जर त्रास झाला त्यावेळेस त्यांनी यायला पाहिजे होतं. ते ज्या व्यक्तीला गरज असते ते त्यांना असं मला समजलं की तेच म्हटले की ठीक आहे काही दिवस मी थांबतो. असं त्याची आमच्याकडे काही अंमलदार असे आहेत की ज्यांचा आम्ही स्टेटमेंट नोंदवलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की ते काही दिवस थोडा दिवस थांबणार होते आणि कुठं जाणार निखिल होते. रणवीरचं दाखवा स्टेटमेंट की त्यांनी थांबण्याची इच्छा व्यक्त केली असं दाखवा. परंतु त्यांनी जाण्याची इच्छा व्यक्त केलेली ह्याचंही स्टेटमेंट कुठलं नाही आपल्याकडे. मग सर याला त्यांनी कसं आपण त्याच्या ग्राह्य अनुषंगाने- धरायचं? त्याच्या जर अनुषंगाने. आपण असं म्हणत असाल की त्यांनी इथे थांबण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्याच वेळेला तो असं म्हणत आहे की मला 1 वर्षापासून सोडलं जात नाही, कारण तो परवा दिवशी म्हणतोय त्याच्या फॅमिली पूर्वीपासून- सांगते की 1 ऐका ना. वर्षापासून ते ताणतणावात दिसत ते आता सांगताय. निखिल परवा दिवशीच्या नोट्स मध्ये सांगतोय, त्याची फॅमिली आज सांगते. आलं लक्षात? ते परवाच्या अगोदर एकदाही म्हटलेलं नाही आणि एकदाही आमच्याकडे आलेलं नाही. आलं लक्षात? तर त्यामुळं आम्हाला त्या अनुषंगाने चौकशी करावी लागेल. त्यांचं जे म्हणणं आहे त्याचीच चौकशी आमच्याकडे चालू आहे. साहेब मग प्रत्येक आत्महत्या करण्याला प्रेरित झाल्यापर्यंत मग तेव्हा आपण निर्णय घेणार आहात का वरिष्ठ म्हणून की त्या कर्मचाऱ्याला सोडलं मला पाहिजे? असं वाटतं का की नाही साहेब मग कुठल्याही- आज जर तो कुठल्याही- इथपर्यंतची भूमिका प्रशास- घेतोय आमचा जो प्रशासकीय- संयम आहे आमचा जो प्रशासकीय संयम आहे कामाच्या साहेब, ह्याच्यामुळं असं हे करणं म्हणजे आत्महत्या करणं हे कितपत योग्य आहे? योग्य नाहीच आहे पण त्याला तो भाग शिकमध्ये पाडणे. जाऊ- ऐका ना, तो शिक साहेब, आम्हाला शिक- सगळे शिक- पर्याय मान्य आहे हा.
पण मुद्दा हा आहे की सर त्याला इतक्या प्रमाणात मानसिक त्रास दिला गेला असेल आणि तो आणि जर त्याला जर तेवढा त्रास होत होता तर त्यानं त्या ठिकाणी आम्हाला सर, दिला पाहिजे होतं त्यांनी. एकही पैशाचं त्याला व्यसन नाही त्याचं ह्या तुम्ही ऐका ना, पंचकृषीमध्ये जे आपला काही त्याचं विषय बोलले आता आहे त्यांच्या व्यसनाचा चालू नाही मग तो आहे. अशा सायकोलॉजीचा किंवा अशा मोडचा नाहीये की तो असं वागेल त्याला ना. असं वागायला भाग पाडलं जातं हे किती त्याला- योग्य आहे? ऐका ना, त्यांना ज्यामुळं हा त्रास झालेला आहे ज्याच्यामुळे ते असं वागलेले आहेत त्याची चौकशी आम्ही करणार आहोत. इव्हन त्या ठिकाणी त्यांचं मेडिकली आम्ही करणार आहोत. त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. आम्ही त्यांना शोधल्यानंतर त्या सर्व गोष्टी केल्या जातील. साहेब अपेक्षा हीच आहे आमची की तो व्यक्ती ज्या स्वरूपामध्ये घरातून बाहेर पडलाय त्या स्वरूपात तो घरी आलेला पाहिजे. जर त्याही त्याच्या स्वतःसोबत जर तो आत्महत्या करण्यापर्यंत त्या नमूद करतोय आणि तुम्ही आत्महत्या झाल्यानंतर जर शोधणार असाल आणि त्याच्या पत्नीला आणि त्याच्या मुलाला त्याला आणून देणार असाल तर ही काही न्यायाची बाजू नसणार आहे सर. नाही आम्ही त्या ठिकाणी शोध घेऊन त्या व्यक्तीला काउन्सिलिंगही करणार आहोत. इव्हन त्यांच्या फॅमिलीचे जे काही प्रॉब्लेम आहेत तेही विचारून घेणार आहोत. फॅमिलीचा असं प्रॉब्लेमच medically नाही सर त्याला प्रशासकीय प्रॉब्लेम आहे. त्याच्या फॅमिलीला ड्युटीमुळे जे प्रॉब्लेम होतात ड्युटीमुळे त्याचाही प्रॉब्लेम होत नाहीत आम्हाला. ऐका मग कशामुळे मला duty सांगा लावल्यामुळे सर, तर तुम्ही म्हटले ऐका ना ना, त्यांचं स्टेटमेंट काय कालचं काय की केव्हा साहेबांमुळे मला त्रास झालेला आहे. ओके, ठीक ठीक आहे ना कालपासून. बरोबर. बरं, त्याची चौकशी आपण करतोय ते सांगितलं ना मी. मग तुम्ही कालपासून काय केलं? कुठली कालपासून? कालपासून सर्च मोहीम चालू आहे ना. त्यांना शोधणं गरजेचं आहे ना. पहिल्यांदा चौकशी तर आमची चालूच आहे. त्याच्या व्यतिरिक्त कुठं त्यांना शोध झाली? आमची चौकशी कुठं आमची झाली? लोक गेलेली आहेत. इव्हन काही लोक मुंबईच्या दिशेने रवाना झालेली आहेत. काही लोक इकडे सातारच्या दिशेने रवाना. काही लोक पुण्यातले सीसीटीव्ही कॅमेरा चेक करतायत. आमची सर्व काम त्या ठिकाणी करत आहे आणि व्यवस्थितपणे त्याचा तपास सर चालू. पीआय साहेब कुठे आहेत यावेळेला? पीआय साहेब ड्युटीवरती आहेत. त्यांना बंदोबस्त आहे. ते बंदोबस्ताला गेलेले आहेत. फक्त एक काम करा. एक एवढ्या PI साहेब आल्याशिवाय जायचं नाही तुला पण. याच्या नावाने केलं. एवढे तो PI. त्यांच्या नावाने केलं. ठीक काय आहे होतं? चला.